नमस्कार सगळ्यांना. सुवर्ण पाटील ब्लॉग्समध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आपण सध्या हिरव्या हिरव्या भाज्या बनवतोय. फळभाज्या झाल्या, पालेभाज्या झाल्या. आता आपल्या फळभाज्यांमधलीच जे एक सुकी भाजी, गिलक्याची भाजी बनवणार आहे मी आज. आपण मागे भजीचे प्रकारमध्ये गिलक्याची भाजी बघितली होती. जर तुम्ही नसेल बघितलं तर तो ब्लॉग तुम्ही बघू शकता. भजीचे प्रकारमध्ये गिलक्याची भाजी कोणालाच आवडत नाही. मोस्ट ऑफली मुलांना तर बिलकुलच आवडत नाही. पण आपण सगळ्या भाज्या ॲक्च्युली खायला हव्या. ॲटलिस्ट तुम्ही खाऊन तरी बघायला हव्यात. तर त्यासाठी मी आज गिलक्याची भाजी बनवते. तर गिलक्याची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं, अगदी थोडंसं साहित्य, जास्त नाही. कारण की ज्या फळभाज्या असतात जसं भेंडी, गवार, गिलकं, ह्या त्याचे नॅचरल ज्याची जी टेस्ट असते ना तीच ठेवायची. जास्त त्याला शिजवायचं पण नाही, ओव्हर कुक करायचं नाही. त्यामुळे ज्या दशा आहेत ना तशा त्यांना थोडेसे मसाले टाकून फक्त फ्राय करा, खूप छान लागतात. तशीच गिलक्याची भाजी मी करणार आहे आज. तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं आधी ते बघून घेऊया. गिलक्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे 2 मीडियम गिलके घेतलेत, ते बारीक कापून घेतलेत. हळद, जिरं, लाल तिखट, मीठ, बारीक चिरलेलं लसूण आणि शेंगदाण्याचं कूट. आता आपण साहित्य बघितलं. आता आपण कृती करूया. त्यासाठी एक कढई घेते. आता मी एक कढई घेतली, त्यामध्ये तेल टाकूया. मी 2 पळी तेल टाकले होते. कारण या ज्या भाज्या असतात त्याच्यामध्ये मुळात थोडंसं तेल लागतं. आपलं तेल तापलं की त्याच्यामध्ये आपण बाकी मसाले टाकून घेऊया. आता आपलं तेल तापलंय. आता याच्यामध्ये टाकूया जिरं. जिरं छान तडतडलं की टाकायचं बारीक चिरलेलं लसूण. जिरं आणि लसूण छान भाजून घ्यायचं. जिरं आणि लसूण झालं की त्यानंतर बारीक चिरलेलं गिलकं टाकायचं. मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये टाकायची आहे थोडीशी हळद, आणि मीठ. हळद आणि मीठ छान मिक्स करून घ्यायचं. मुळात गिलके कोवळे असतात त्यामुळे ते शिजतात पण लवकर. फक्त वाफेवर शिजतात ते, म्हणजे पाणी वगैरे टाकायची काहीच गरज नाही आहे. आता हे गिलके छान हळद आणि मिठामध्ये होऊ द्यायचे. तर गिलके कोवळे हे आपले वाफेवरच होणार आहे, त्यामुळे याच्यावर आता मी झाकून ठेवणार आहे आणि जवळजवळ 2 ते 3 मिनिटं हे वाफेवरच होऊ द्यायचे. आता आपले 2 ते 3 मिनिटं झाले. झाकण उघडून घेऊया. आता गिलके मिक्स करायचं. आता यावेळी याच्यामध्ये टाकायचं लाल तिखट आणि मिक्स करून घ्यायचं. आता याच्यावर झाकण ठेवायचं नाही. गिलकं छान होऊ द्यायचं. याला छान असं मस्त तेल सुटतं हे बघा साईडने, तिखट टाकल्यानंतर. आणि छान असं तेल सुटून झाल्यानंतर बघायचं की गिलकं शिजलंय का. हे बघा गिलकं छान शिजलंय. शेवटी टाकायचा शेंगदाण्याचं कूट आणि मिक्स करून घ्यायचं. छान अशी लसलशीतच भाजी खायची, म्हणजे ती पोळीसोबत खाताना
कोरडी नाही लागत. आता 2 मिनटं होऊ देऊया आणि नंतर याच्यावर टाकूया कोथिंबीर. त्याचे टाकायचे कोथिंबीर आणि कोथिंबीर टाकून त्याला मिक्स करून द्यायची. हे बघा गिलक्याची भाजी तयार आहे. आता मी गॅस बंद करते. हे बघा आपली गिलक्याची भाजी तयार आहे. मी एका वाटीत काढून घेते. हे बघा आपली झटपट आणि एकदम पटापट घाईघाईमध्ये पण पटकन होणारी गिलक्याची भाजी तयार आहे. या खायला तुम्ही पण करून बघा आणि मला सांगा कशी करतात तुम्ही. काही जण ही हिरवी मिरची टाकून पण करतात. माझी आईच करते हिरवी मिरची टाकून, पण मला जास्त करून ही लाल तिखटाची आवडते, जे चवीला जरा छान लागते. तर ही तू पोळीसोबत भाकरीसोबत खूप छान लागते, किंवा वरण भात आणि भाजी खा ही पण छान लागते. तर मी तर केले गिलक्याची भाजी. बघा तुमच्या घरात गिलका आवडतं का, नसेल आवडत तर या पद्धतीने करून बघा. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, मिसेससोबत. मिस्टर असतील तर मिसेससोबत शेअर करा. आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी असतील माझ्या तर त्या बघायला मिळतील. मी माझ्या रेसिपी जास्त पदार्थ अशी जमा करायची आणि मग करायची असं नाही ठेवलेलं आहे. कमीत कमी साहित्यामध्ये आणि घरात अवेलेबल असतील अशा साहित्यामध्ये करायचं ठरवलं आहे. त्यामुळे घरातले हे बेसिक मसाले टाकून भाजी करते मी. तुम्ही पण करून बघा. आणि हो जर चॅनलवर नवीन असाल तर नोटिफिकेशन चालू करा. आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि मेन म्हणजे खात राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.